आलेला खेळाडू. ओके चला नेक्स्ट टाइम मॅच पासून लक्षात ठेवा. येस अंपायर मॅच सुरू करायला हरकत नाहीये. थँक्यू. चालकोबा क्रिकेट संघ पाले लवकरात लवकर रुपेश आपली लिस्ट आणून द्यायची आहे. रुपेश सकपा चालकोबा क्रिकेट संघ पाले डाव्या एसटी बाहेर. पंचाचा इशारा येतो वाईड अवांतर धाव. एका अवांतर धावेने सुरुवात होते. चालकोबा क्रिकेट संघ पाले आपण टॉस जिंकलेले आपली प्लेइंग 11ची लिस्ट दोन्ही संघांची कॉम्बॉक्स मध्ये या ठिकाणी येणं गरजेचं आहे अपडेट करण्यासाठी. त्यामुळे लवकरात लवकर चालकोबा आपण आपली प्लेइंग 11ची लिस्ट या ठिकाणी संदीप बांशे यांच्याकडे द्यायची आहे लवकर. ओव्हर टू सिंग सर. थँक्यू. राजेश ऑन साइड चॅनलला प्लेस केलंय. फलंदाज भावेश आणि भावेशच्या सोबत रोहन हे दोन्ही आघाडीचे फलंदाज आपण बघतोय की नाणेफेकी ते जिंकल्यानंतर ब्रेक होतो. हॅलो. नाणेफेकी ते जिंकली ती नांदगाव संघाने. जय काळंबा देवी क्रिकेट संघ नांदगाव आणि निश्चित घेतला की निर्णय म्हणजे गोलंदाजी करण्याचा. आणि जय भवानी क्रिकेट संघ केवळ या संघाला इन्व्हाइट केले बॅटिंगला. बॉटम हॅटचा खूप चांगला ओव्हर ड्राईव्ह केला. चांगला फटका बघायला मिळतोय. शॉर्ट कव्हर पॉईंट चेंडू कव्हर सर्कलच्या बाहेर जाऊन होतं तिथे फलंदाज धावून 2 धावा पूर्ण करतात. गुड रनिंग कॉम्प्लिमेंट करतात एकमेकांना. दोघांना आपण बघतो की दोन्ही फलंदाज भावेश आणि भावेशच्या सोबत रोहन एकमेकांना कॉम्प्लिमेंट करत असताना धावसंख्या मात्र आपल्या संघासाठी जमत आहे. धावफल कर एकूण 3 धावा. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता. ड्राईव्ह करायचा होता पण कदाचित बॉडी वेट नाही गेलं. पण 2 धावा महत्वाचे जसं तुम्ही चर्चा केले त्याही आल्यात धावफलकावरती. गोलंदाज येतो सचिन. सचिन जर ऍक्शन बघितली तुकाराम तर जेव्हा तो चेंडू ग्रीप करून धावतो ना इथे मात्र जसप्रीत बुमराची मला आठवण होते. त्यामुळे आपण बघतो की चेंडू घेऊन तो पुढे सरसावतोय. पुढचा चेंडू सचिनचा रिलीज पॉईंट थोडासा वेगळा समोर एक्झिक्यूट केला आहे. लॉफ्टेड शॉट. व्हाट अ शॉट. स्टॅम्प शॉट आपण बघतोय. रबर स्टॅम्प शॉट. सीमारेषे बाहेर लॉंग ऑन बाउंड्री क्लिअर करतोय. षटकार. उल्लेख सुद्धा केला त्या पद्धतीने चेंडूवरची ग्रीप बघितली होती. पण चेंडू ज्या वेळेला हाताळला थोडासा टॉस्टअप होता. पुढ्यातला चेंडू होता आणि समोर लॉंगॉनच्या दिशेनं मोठा फटका खेळलाय. ज्यावेळेला तुम्ही ग्रीप पकडून येताना लांबणं त्यावेळेला ती सैल पकडावी की घट्ट पकडावी याचे पण निर्देश आहेत. कारण रिलीज ऑफ द डिलिव्हरी याचा परिणाम वेगळा असतो. ज्यावेळेला घट्ट पकडतो आणि थोडासा गॅप ठेवतोय त्याचा परिणाम थोडासा वेगळा येतो. षटकारानं धावफलक जाऊन पोहोचला येतो 10 वरती. चेंडूच्या भोवती ग्रीप थोडीशी लूज झाली आणि त्या लूज चेंडूवर काय फटका ऑन दी अप एक्झिक्यूट केला लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर. मला असं वाटतं की स्पर्धेतला असा पहिला षटकार बघतोय जो कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने आलेला आहे. पुढचा चेंडू पुन्हा ओव्हर पेज बॅकवर्डला गेला. थोडासा पंच केला चेंडूला. कव्हर पॉईंट देते चेंडू पुन्हा कव्हर होईल तोपर्यंत 1 धाव कंप्लीट होते ती फलंदाजाकडून. षटकार आपण बघितला की रोहनने अजून एक धाव इथे अंकित केली. धावसंख्या दुहेरी अंकात नेऊन पोहोचली ती 11 धावा धावफल कव्हर. त्यामुळे पहिल्या षटकामध्ये पॉवर प्ले मध्ये आपण बघतो की सुरुवात चांगली झाली आहे किंगोळ या संघाची. चांगली सुरुवात झाली. अलॉंग द ग्राउंड त्याने सुरुवात केली आणि ज्यावेळेला संधी मिळाली मोठे फटके खेळण्याची ती आहे. म्हणजे जो करंट रनरेट आहे ना इथून 11-12च्या वरती ठेवण्याचा प्रयत्न बॅटिंग करणारा संघ करणार. मग क्षेत्ररक्षण करणारा जो संघ आहे ना त्याच्यासोबत सुद्धा आहे. पाठलाग सहज सोपा नाही आहे 35-40 धावांचा. सचिनचा पुढचा चेंडू ओव्हर द विकेट ऑप्शनच्या बाहेर चेंडू लॉफ्टेड स्ट्रोक. खेळाडू ते चेंडूच्या खाली डाऊन द कॅच. थोडासा इथे मात्र आपण बघितलं की त्या मुवमेंटला झेल घेताना थोडंसं स्ट्रगल बघायला मिळालं. फंबल थोडंसं झालं पण सेकंड अटेम्प्ट मध्ये चांगला फिनिश आणि फलंदाज बाद. गुडघ्यावरती आले क्षेत्ररक्षक पण दुसऱ्या प्रयत्नामध्ये झेल टिपण्यात सक्सेस झाल्यात. जी भागीदारी तोडायची होती ती तुटले गोलंदाजानं आणि यश संपादित केले या षटकात. इव्हन फटका चांगलाच होता याच्या त्रिमात्राच्या नकाने आपण बघितलं तुकाराम. पण त्याला एलिव्हेट करू शकला नाही व्यवस्थित. आपण बघितलं की टायमिंग करू शकला नाही. हवेमध्ये खेळू शकला नाही. इव्हन सर्कल थोडंसं लांब आहे पण अशा मुवमेंटला तुम्हाला कव्हरचे भेदावं लागेल. एलिव्हेट करावा लागेल तो फटका जेणेकरून तिथे मात्र तुम्हाला जास्तीत जास्त धावा मिळतील. अशा मुवमेंटला जास्त एलिव्हेट न झालेला फटका कव्हर पॉईंटला प्रतिम झेल आणि फलंदाज बाद होतोय तो आघाडीचा तो म्हणजेच भावेश. सचिन पुढचा चेंडू घेऊन शॉर्ट ऑफ लेंथ होता. ऑनसाइडला पुल करायचा प्रयत्न. इव्हन चेंडूच्या रेषेमध्येच नव्हता फटका खेळण्यासाठी. चेंडू पॉईंटला तिथे कव्हर प्रयत्न सुरू आहे. या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील. जिथे छोट्या छोट्या चुका टाळण्याची गरज आहे. अशा मुवमेंटला 2 धावा ऍड होतात. धावसंख्येत भर धावसंख्येत बघतो ती एकूण 13 धावा. सर आता जो बॅट्समन आपण पाहतोय मगाशी मी उल्लेख केला विनोद बागणे यांचा ज्यांच्या आपण
बाहिली बॅटिंग 9 बॉलमध्ये 29. हा देखील 40+ खेळाडू आहे. अजूनही किंगवड संघाचा डोलारा जो नवीन जे युवा खेळाडू आहेत ज्यांचं वय आता 15-16 वर्ष आहे ते देखील या संघामध्ये त्यांच्या अगोदरच्या देखील पिढीबरोबर खेळला. त्यामुळे या खेळाडूला आपण गेले 15 वर्ष पाहतोय. अजूनही तीच शरीरयष्टी आहे, काटक शरीरयष्टी आहे, मात्र तीच धमक आहे आणि तीच ऊर्जा पाहायला मिळते. ती म्हणजे संदीप जो नॉन स्ट्राईकला आता आपण पाहतोय. म्हणजे असं म्हणावं लागेल त्यांचं वय वाढलंय, 40+ झालंय, पण तो ब्रेन आहे ना तो अजून 25 आहे, तरुण वयातला आहे. म्हणून आजही तो खेळ त्यांचा आपण मैदानावरती पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ धावा धाफलकावरती 13. सर अजून एक आमच्याकडे आता तुम्ही म्हणालात की 40 वर्ष वरील शरीर काटक यष्टी, मात्र ब्रेन अजून 25. आमच्याकडे साक्री संघाचा विनोद गोटल देखील आहे, तो देखील तसाच आहे. म्हणजे कधी कधी वेगळा घडतं त्याच्या बाबतीत. ओव्हर टू यू सर. बोली मार्क येतो तो भास्कर. दुसऱ्या षटकामध्ये लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. टॉस केलाय, पहिल्या चेंडू हवेमध्ये झेल उडालाय, त्या ठिकाणी त्याने क्षेत्ररक्षक जज करतोय. चांगला प्रयत्न त्या ठिकाणी लॉंग ऑफला. इव्हन तो तयारच नव्हता. अशा मुवमेंट आपण बघितलं की झेल ड्रॉप झालाय आणि जीवदान मिळालंय. अगर ज्यावेळेला चेंडू बॅटमध्ये निघाला ना त्याच्या लक्षात आलं की चेंडू त्याच्यापर्यंत ट्रॅव्हल होईल. पहिला वाटलं चेंडू त्याच्या पुढे येईल, थोडंसं वन बाउन्स आपण फिल्डिंग करूया, पण ज्यावेळेला स्लाइस होतं ना त्यावेळेला वेग नंतर पकडतो चेंडू, आणि तसंच मागच्या चेंडूवरती घडलं होतं. नंतर वेग पकडला गेला होता, झेल सुटलाय. धावा यायला धाफलकावरती 2, धाफलकावरती 15. पुढचा चेंडू खूप छान गॅप मध्ये एक्झिक्यूट केले. 2 खेळाच्या मधून चेंडू फरार. चांगला फटका, वॅकेंट एरिया, सीमारेषा बाहेर, नो बॉल, आणि त्याच्यावर आपण बघतोय हा चौकार. जुली जुली. मात्र या ठिकाणी नवीन गोलंदाजाला यावं लागेल. बघा जे स्ट्रायकर एंडला आहेत, वय वर्ष 65, नुकतीच 60 वर्षावरील जी गुजरातमध्ये स्पर्धा झाली ऑल इंडिया लेवलची, ज्यामध्ये टेनिसचे हे खेळाडू आपण पाहिले जे आमचे सर आहेत सुरेश दळवी सर, यांच्या माध्यमातून आता आपण पाहिलं की या ठिकाणी थ्रो आढळला आणि अप्रतिम गोलंदाज. म्हणजे अजूनही या बॉलरना सांगितलं सरांना की सर या 2 बॅट्समनना बॉल टाका, तुमची फिरकी तरी या ठिकाणी तुम्हाला तो ऑफब्रेक तोच टप्पा पाहायला मिळेल. त्यामुळे असे देखील कित्येक खेळाडूंची चर्चा या ठिकाणी मैदानावर सुरू आहे. मात्र पुन्हा एकदा कॉम्बॉक्समध्ये जाऊया आपण. समालोचन कक्षामध्ये तुकाराम मांगेला सर आणि प्रसाद परब सर यांचं एक उत्कृष्ट असं विश्लेषण सुरू आहे. फ्री टाइम जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. निश्चित राजेश खूप चांगला उल्लेख केला. नर्मदा अर्जुन संघाला ज्याप्रमाणे वरच्या लेवलला घेऊन गेलेला गोलंदाज किंवा वरच्या लेवलला घेऊन गेलेले खेळाडू जे आहेत ना, त्यामध्ये मी रजनी पटेलचा उल्लेख करेन. त्यानंतर मी गोलंदाज सुरेश दळवेंचा उल्लेख. राऊंड साईडला खूप चांगला फटका आहे, वाईडिश लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर फ्रीटवर ठोकलाय षटकार. सुशील भवणे लोकरवण संघाचे खेळाडू या ठिकाणी सुशील भवणे साहेब या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करूया. आणि मी विनंती करेन सचिन माळी यांना, जुने खेळाडू एकमेकांसमोर कित्येक वर्ष खेळलेले आहेत. एवढंच म्हणेन की जुने कित्येक खेळाडू या ठिकाणी आहेत आणि यांच्यासाठी पुन्हा एकदा तेच म्हणेन मी सर की बालपणीचे दिवस सुखाचे आठवती मज घडी घडी, आठवणींना आठवणींची वाहतो ही दुर्वांची जोडी, बालपणीचे सखे सोबती आठवणींना अजून झोंबती, कोणी सज्जन कोणी दुर्जन, या सर्वांनी जशी घडवली तशीच घडली आयुष्याची घडी. मात्र गेले ते दिवस राहिल्या त्या गोड आठवणी आणि हा गोड आपण अनुभव आणि हा सत्कार. ओव्हर टू यू सर. क्या बात आहे राजेश, खूप सुंदर, खूप अप्रतिम. लेग स्टिकवर चेंडू होता, ऑनसाइडला चेंडूला प्लेस केलाय. मोठा आपण हिट बघितला होता, बॅकलिफ्ट खूप चांगली होती. फलंदाजून बघतोय तो म्हणजेच स्ट्राईक एंडला होता जो ज्या खेळाचा मगाशी उल्लेख केला, लिजन खेळाडू आहे संदीप, त्याच्या बॅटमधून एक धाव आली आहे आणि त्याने स्ट्राईक रोटेट केले रोहनकडे. रोहनने ज्याप्रमाणे अटॅक केलाय, बॅटिंग केली आहे आतापर्यंत इनिंगमध्ये 2 षटकार 1 चौकाराने मात्र आपली खेळी सजवली आहे आणि संघाई धावसंख्या नेऊन ठेवली ती तब्बल आपण बघतोय ती म्हणजेच 27 वर. गुड बॅटिंग फ्रॉम रोहन. तो स्ट्राईक एंडला उभा आहे. लेग स्टिकवर चेंडू होता, वॉड शॉट, पिकअप शॉट, रबर स्टॅम्प शॉट, स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर पॅरल स्ट्रोक, षटकार. तो जैसे जैसे पायावरती चेंडू टाकला तर काय होणार, कारण इंडियन बॅट्समन पाहिले तर पायावरती सुंदर खेळतात.
ज्यावेळेला तुम्ही पायावरती चेंडू खेळला आणि त्यावेळेला फ्लिक ऑफ द रिक्स जसा तुम्ही पिकअप स्ट्रोकचा उल्लेख केला होता, बॉर्डरमॅनचा वापरही झाला आणि महत्वाच्या वेळेला टायमिंगही साधलाय. चेंडू बाउंडरीच्या बाहेर षटकार. नक्कीच हे दोन्ही संघ जर आपण पाहिलं सर तर दोन्ही संघ आणि काय गॅप शोधून काढला बघा. क्या बात. जबरदस्त सुईमध्ये धोराव जसा आपण दोरा होतो त्याप्रमाणे चेंडू लॉंग ऑफ लॉंगच्या मधून समोर येतोय आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. चौकार. सर दोन्ही संघ बाजूबाजूचेच गाव आहेत. दोन्ही संघांना एकमेकांचे कच्चे दुवे पण माहित आहेत, पक्की बलस्थानं पण माहित आहे. त्यामुळे ही मॅच छान होणार आहे. जरी धावसंख्या झाली असली तरी नांदगाव देखील कमबॅक करू शकतो. 38 धावा 38 2 षटकाच्या धावसंख्या 38. एक खूप जुना शब्द आहे तुकाराम, मी त्याचा सातत्याने हल्लीच्या कॉमेंट्रीमध्ये उल्लेख करतो. म्हणजे क्रिकेटमध्ये या शब्दाचा वापर झाल्याशिवाय क्रिकेट पूर्ण होत नाही. म्हणजे झंझावात. क्रिकेटमधला हा खूप दुर्मिळ आणि जुना शब्द आहे, तो झंझावात इथे बघायला मिळतो. रोहनने काय बॅटिंग केली आहे, काय झोड घेतली आहे, असा शब्द आपण आगरी समाजामध्ये किंवा आगरी कोळी समाजामध्ये शब्द वापरतो. ती झोड घेतली ती बॅट्समन आपण बघतो रोहनने, आणि काय बॅटिंग केली. 2 षटकाच्या अखेरीस तब्बल 38 धावा धावफर करून बघतोय. आणि षटक क्रमांकात मात्र तिसरा घेऊन आलाय गोलंदाजी मार्कवर तो प्रथमेश. 3 षटकार 2 चौकार. वॉट अ नॉक, वॉट अ बॅटिंग. किलिंग अनस्टड क्रिकेटर आपण बघतोय तो म्हणजे रोहन, जो बॅटिंग करतो आपल्या संघासाठी. मॅग्निफिसंट बॅटिंग. टॉस केला होता चेंडू ऑप्शनच्या बाहेर, भरपूर बाहेर आहे. रिटर्न किचच्या सुद्धा बाहेर. आणि हा दबाव तिसऱ्या षटकात प्रथमेश्वर बघायला मिळतो, कारण 2 षटकात तब्बल 38 धावा आल्या होत्या. आणि हा दबाव कसला आहे की आता तुम्हाला रोखायचं कसं, कसं थांबवायचं, तो प्रेशर बिल्डअप झालाय मैदानावरती. स्ट्राईक केला संदीप. ऑन साईडला दिशा दिली, चेंडू जातो डीप मध्ये, लॉंग लेगला चेंडू जातो. चेस सुरू आहे, खूप मोठा चेस आहे. तिथे चेंडू कव्हर होणार का, पण चेंडूने शर्यत जिंकली आहे. पंचांचा श्रेय चेंडूवर येतो तो चौकार. थोडीशी ऊर्जा तिथून संदीपला आले आणि त्यानेही चांगला फटका खेळलाय चौकार. पुराणा चावल आहे संदीप स्टार्टिंग एंडला, जुना खेळाडू आहे. ओ काय फटका है, गेंद को लगे है पर, और ये है 6 के हस्ताक्षर. नो बॉल आणि 6 रन. टोटल 50 धावा इथे अंकित झाल्यात केंगवळ संघाच्या. नक्कीच सर, काय बॅटिंग आणि काय टायमिंग आहे बघा गाडेवाला मयूर डीजेचं पण, की जिसे देख मेरा दिल धडका, धडक धडक आणि जिया धडक धडक. आणि बघा टायगर ऑफ जिंदा आहे, पुन्हा एकदा दाखवून देतोय. स्वाद भरे शक्ती भरे हे पार्ले जी का प्रोडक्ट है, 3 साल से इसी तरह से थे. आणि आता पण बघा जी गुणवत्ता आहे त्या प्रकारे टायमिंग अप्रतिम पाहायला मिळालं आणि चेंडू सीमापार षटकार. निश्चितच धडक 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 आणि फटके संदीपचे कडक कडक कडक. आणि सर बक्षीस आलेलं आहे जयेश धोपट यांच्याकडून. याला जरी मोठे असले तरी याला प्रेमाने बारक्या म्हणतात. 3 चेंडू 3 षटकार जयेश धोपट यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. वाईड प्रेशर दबाव गोलंदाजावर गोलंदाज प्रथमेश्वर. आणि काय बॅटिंग गेले पुराणाच्या वर स्ट्रायकिंग गेला, काय बॅटिंग करतोय. 40 वर्षावरील वय आणि अजूनही तो आपल्या संघासाठी खेळपट्टीवर टिकून आहे. म्हणजेच काय तर एवढ्या वर्षाचा अनुभव त्याच्याकडे आहे. खूप ऊन पावसाळे या खेळाडूंनी बघितले आपल्या मैदानावर आपल्या संघासाठी पूल करायचा प्रयत्न होता, टायमिंग झाला नाही आहे चेंडूवर. पंचांचा इशारा पुन्हा नो बॉल. अजून एक थ्रो, अजून एक थ्रो. आणि प्रशांत सरांच्या भाषेत बोलायचं म्हटलं तर स्वच्छता अभियान क्या याद रखेगा हिंदुस्तान. 2018ला केवशीपाटा मैदानावर आपण पाहिलेले. आणि आता पुन्हा एकदा अजूनही काही संघ प्रयत्न करत आहेत. आणि सर अजून एक उल्लेख करेन मी, प्रसाद परब सर, दत्ताशेठ घोडल यांच्याकडून 15,000 रुपयाचं रोख रक्कम पारितोषिक आहे. जास्त धावा करणारा फलंदाज. बघा या अगोदर 3 आपण अशा मॅचेस पाहिल्या प्रसाद सर, की योगेश जाधवने केलेल्या 30, 29, 9 चेंडूमध्ये विनोद बागणे आणि आता संदीप तांबिटकर देखील 30 बॅटिंग करतोय. आणि जसं उल्लेख सुद्धा केला प्रसाद सर आपण सुद्धा, की 40+ खेळाडू आहे, मास्टर खेळाडू आहे, पण आपला मास्टर क्लास दाखवलाय. मास्टर क्लास इतकी वर्ष क्रिकेट खेळल्यानंतर आलेली प्रगल्भता, परिपक्वता आणि फटक्यांची निवड, या तिन्ही गोष्टीची संगड मागच्या त्या इनिंग मध्ये आतापर्यंत पाहतोय. म्हणून आता धावफलक आहे ना तो 53 वरती. आपण 40-45 ची गोष्ट करत होतो, तो आता 60च्या घरामध्ये चाललाय सध्याच्या घडीला. नक्कीच सर, मगाशी आपण सचिन गागरुम आणि क्रिशला पाहिलं.
आपण कदाचित येणाऱ्या दिवसामध्ये साखरी संघाकडून विनोद गोटल यांच्या मुलाला देखील पाहू शकणार आहोत. फ्री हिट आणि हा चेंडू सीमा पार. गगन भरारी पुन्हा एकदा उत्तुंग 6 धावा षटकार. बाय रोहन. दोन्ही फ्री हिटवर त्याने 2 षटकार ठोकलेत आतापर्यंत या इनिंग मध्ये. हो, स्क्वायर कट करायचा प्रयत्न होता. थोडासा लूज चेंडू होता, थोडासा मात्र कमी गतीचा चेंडू होता, थोडासा स्लोअर वन चेंडू होता, ओळखू शकला नाहीये आणि मोठा फटका मारण्याच्या प्रयत्न आपण बघतो की धावसंख्या 59 वर थांबली आहे. पण रोहन जे आपण बॅटिंग करतोय त्याचं खरंच कौतुक करावं लागेल. आघाडीला आलाय आणि काय बॅटिंग केली आपल्या संघासाठी. षटकाराने चौकारांची अक्षरशः आतिषबाजी केली आहे. धावसंख्या फक्त एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 59. चेंडू हवेमध्ये मिड विकेटला ते क्षेत्ररक्षक जज करतोय. दोन्ही हात त्याने टी शर्टला पुसलेत. म्हणजे काय, हात कोरडे केले आणि काय झेल फिनिश केलाय. फलंदाज बाद. केलं होता एक झलझावत, थोडस शांत झालंय. सुंदर फलंदाजी करून इथून रोहन परतलाय तंबूच्या दिशेनं आणि परत असताना अप्रतिम इनिंग त्यानं साकारले. आणि बघा दुपारचं सत्र आहे प्रसाद आणि तसा चेंजेस होतात ना खेळपट्टीमध्ये, तसा डीजे मध्ये सुद्धा बदल आहे. पहिलं डीजे मयूर होते, आता डीजी श्री आलेत, त्याच्यामुळे गाण्यामध्ये सुद्धा आता थोडीशी वेगळे पण पाहतोय. क्या बात आहे, क्या बात आहे. खूप सुंदर गाणी ऐकायला मिळतात आपल्याला श्रीकडून. ऑप्शनच्या बाहेर आहे, चेस केलाय, बघितलंय पंचांनी एक्झॅक्टली त्याची पोझिशन काय आहे, पंचांकडनं कुठल्या प्रकारचा रिप्लाय नाही. अर्थातच म्हणजे काय की फलंदाजी बघतो की बॅट्समनने चेंडूला चेस केलं, बघितलं की ऑप्शनच्या खूप बाहेर आला, चेंडूला सोडून दिलं, नंतर पंचांनी सांगितलं की हा डॉट बॉल आहे. 12 चेंडूत तब्बल 38 धावांचं योगदान रोहनने दिलंय. फुलटॉस चेंडू ऑन साईडला प्लेस केलाय, तिथे क्षेत्ररक्षक आहे थोडासा वाईडिश उभा आहे मिड ऑनला. 2 धावा जायचा प्रयत्न सुरू आहे, 2 धावा होणार का पूर्ण, रन आउट, फलंदाज बाद होणार. अजून एक विकेट, शेवटची चेंडू मिळते, एक धाव इथे आपण निश्चित ऍड करूया आणि धावसंख्येत झाली ती भर धावसंख्या 59 धावा, 60 रन्स ऑन स्कोर कार्ड अँड 61 टू विन हे टार्गेट असेल मैदानावर सामना जिंकण्यासाठी ते नांदगाव संघासमोर. पहिल्या इनिंगचा खेळ संपला, 60 धावा धावचा बालकावरती. कदाचित हा मॅच मोठा मॅच असेल, म्हणजे मोठ्या धावसंख्येचा पाठला की होऊ शकणार आहे. दुपारच्या सत्राला सुरुवात झाली, हवेचा वेग वाढलाय, दिशा थोडीशी बदललेली आहे, म्हणजे दुसरा डाव पहिल्या डावापेक्षा इंटरेस्टिंग येऊ शकेल. फक्त तो परिणाम जो साधलाय ना प्रसाद सर, पहिल्या इनिंगचा जो प्रभाव आहे, त्या प्रभावातनं आता जो बॅटिंग करण्यासाठी मैदानावरती येईल ना संघ, त्या प्रभावातनं बाहेर यायचं आहे. तो विसरायचा आहे तुम्हाला की आता काय गोलंदाजी झाली होती, काय मिस्टेक झाल्या होत्या, त्या प्रभावातनं त्या परिणामातनं तुम्हाला बाहेर यायचं आहे, तरच तुम्ही बॅटिंग करू शकाल. नाहीतर त्याचा जर प्रभाव कायम राहिला, तर त्याचा विचार कायम राहिला, त्या परतनं थोडंसं मुश्किल आहे. जसं तुझं मग असं प्रेडिक्शन होतं की दुपारचं सत्र इथे येईल, जेव्हा विकेट थंड होईल, एकदम मग कडक होईल, अशा मोमेंटला धावा येतील आणि ते प्रेडिक्शन आता बरोबर होत आहे. आपण बघतो की सर्वोच्च धावसंख्या नोंदवली या स्पर्धेतली, ते आपण बघतो की तब्बल 60 धावा धावफलकावर किंगवळ या संघाने, म्हणजे नांदगाव संघासमोर, आणि नांदगाव संघासमोर 61 धावसंख्येचं लक्ष इथे उभारलेलं आहे मैदानाच्या आतमध्ये. मला असं वाटतं की हायेस्ट टोटल आपण बघतो की पहिला दिवस आहे, 2 दिवसीय क्रिकेट स्पर्धा, आजचा दिवस डे नाईट फॉर्मॅटमध्ये, उद्या डे टुर्नामेंट तुम्हाला बघायला मिळेल. पण जवळजवळ 40 संघ या स्पर्धेमध्ये खेळत आहेत, 39 सामने तुम्हाला बघायला मिळणार आहेत. आणि आयोजने मात्र ज्याप्रमाणे निर्णय घेतला की प्रत्येक सामना 3 षटकांचा, कारण तुम्हाला 39 मॅच, एक दिवस डे नाईट फॉर्मॅट, एक दिवस डे फॉर्मॅट, तुम्हाला 39 मॅच कव्हर करायचे आहेत. त्यामुळे हा निर्णय खूप चांगला आहे. 3 षटकांचा लिमिटेड ओव्हरच्या मॅच बघायला मिळतात. आणि प्रसादजी फार कमी आपल्या एखाद्या स्पर्धेमध्ये इतक्या मोठ्या संख्येने संघाला समावेश करण्यात आलेला आहे, प्रत्येकाला संधी दिलेली आहे. म्हणजे इथून या कुणबी चषक 2024 जर आपण शेड्यूल जायला ना, तर प्रत्येकाला संधी आहे. सलामी जोडी ओपनिंग पेअर, चला आपण सुद्धा मैदानाच्या दिशेनं चालायचं आहे, प्रत्येकाला संधी दिलेली आहे. नांदगाव टीम आपण लगेच ओपनिंग पेअर सलामी जोडी मैदान दिशेनं पाठवा. मग ज्यावेळेला एका असोसिएशननं किंवा या स्पर्धेच्या निमित्तानं तुम्हाला संधी दिली, मग असोसिएशन तुमच्याकडनं काय अपेक्षा करते, तुमच्याकडनं सहकार्याची अपेक्षा करते. जो वेळ वाया जाणार नाही ना, याची तुम्हीही काळजी घ्या. एक मॅच संपला, दुसरा मॅच लगेच स्टार्ट होणं, एक इनिंग संपले, दुसऱ्या इनिंगमध्ये फलंदाजी करणारा संघ, फलंदाज सलामी जोडी. चला बॅट्समन, नांदगाव टीम बॅट्समन पाठवून द्या. जास्त वेळ घेताय तुम्ही, आपल्याला जास्त वेळ इथे मात्र अजिबात नाहीये. आपल्याला मगाशी मी उल्लेख केला की तब्बल 39 सामने आपल्याला कव्हर करायचे 2 दिवसामध्ये, त्यामुळे आपण जरा प्लीज घाई करा, बॅट्समन लगेच पाठवून द्या. तुकाराम तुझ्याकडे मी येणार आहे, कारण थोडासा आपल्याकडे वेळ आहे बॅट्समन येईपर्यंत. बॅट्समन लगेच पाठवून द्या, वेळ घेऊ नका. नांदगाव टीम बॅट्समन पाठवून द्या.
ह्या मैदानाचं डेव्हलपमेंट मागच्या काही वर्षामध्ये आपण जर बघितलं 25 वर्ष आपण सध्या सेलिब्रेट केली, पण त्या अगोदर बघितलं की मैदानाची परिस्थिती खूप वेगळी होती. आपण बघतो की आता मात्र त्या ठिकाणी कठडे आहेत, मागे आपण नेट्स बघतोय, भरपूर मागच्या बाजूला जागा डेव्हलप झाली आहे. पण पूर्वीच्या काळी जेव्हा हे ग्राउंड खेळण्यासाठी उपलब्ध झालं त्या मुवमेंटला मात्र अशी परिस्थिती नव्हती. आणि ज्याप्रमाणे डेव्हलपमेंट झाली आहे, ग्राउंड पूर्णपणे परिपक्व झालं आहे, काय म्हणशील याबद्दल? सुरुवातीला ज्या वेळेला हे मैदान बनलं गेलं ना प्रसादजी, त्यावेळेला म्हणजे आम्हाला गावालाच खेळायला जागा नव्हती म्हणून हे मैदान बनलं 5-6 वर्ष. पण त्यानंतर इतर संघ इथे खेळायला यायला लागे, तिथून सुरुवात झाली, थोडंसं प्रोफेशनलिझम सुद्धा आलं. मग एक विचार केला नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाने की इथून जनरेट होणारा रेव्हेन्यू पुन्हा एकदा इथेच खर्च करायचा. मग त्याच्या माध्यमातून प्रत्येक वेळेला नवीन नवीन गोष्टी करण्याचा प्रयत्न केला. आणि जे संघ इथे खेळतात किंवा जी समाजसुद्धा खेळतात त्यांनी फार मोठा वाटा उचललेला आहे. आणि म्हणून हे रूप थोडंसं बदललेलं आहे ना मागच्या 7-8 वर्षामध्ये, त्याला ते कारण आहे. हो निश्चित तुकाराम, तुझ्याकडे मी पुन्हा येणारच आहे. या ग्राउंडवर आपण पुढील दिवसामध्ये आपण चर्चा करू. गुडलेनचा हा चेंडू होता, भरपूर बाहेर निघतोय, भरपूर बाहेर, आणि वाईटचा इशारा आपण बघतोय, पंचांचा येतोय. तुमच्या फलंदाजांनी ज्याप्रमाणे बॅटिंग केली आहे, तब्बल 60 धावा ठोकल्या आहेत अशा मुवमेंटला, की पहिला चेंडू इथे आपण बघितले की ऑफस्टमच्या बाहेर आपण बघतो गोलंदाजी मार्कवर आपण बघतो गोलंदाज प्रज्ञेशचा, आणि प्रज्ञेशच्या पहिल्या चेंडू आपण बघतो की पंचाने ताबडतोब सिग्नल दिलाय, म्हणजेच वाईट बॉल. आघाडीचे फलंदाज पोहोचतात ग्राउंडवर, अमित आणि अमितच्या सोबत सचिन आलाय, आणि 61 धावसंख्येचा पाठलाग त्यांना 3 षटकांत, म्हणजे काय तर 20.33ची गती ठेवायची प्रति षटकामागे, आणि धावसंख्येचा पाठलाग तुम्हाला करायचा आहे. पॉवर प्ले सुरू आहे. प्रज्ञेश पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर कॉमेंट्री बॉक्स एंड कडून सज्ज होईल पहिला चेंडू घेऊन. ओव्हर पिच आहे. व्हॉट अ शॉट, रबर स्टॅम्प शॉट, पुन्हा एकदा वाईड लॉंग ऑन बाउंड्री क्लिअर करतोय षटकार. पुढ्यातला चेंडू होता आणि इथून चेंडूला सरळ फेकून दिले ते बॉन्ड लाईनच्या बाहेर. आणि बऱ्याच वेळा असं होतं ना सर, मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना आता क्रिकेटमध्ये एक सिद्धांत आहे, प्रतिस्पर्धेने लगावलेले षटकार त्याच्यापेक्षा अधिकचा षटकार तुम्हाला ठोकावाच लागणार आहे. प्रतिस्पर्धेने 6 षटकार ठोकले आहेत तर 7वा तुम्हाला ठोकावाच लागणार आहे, तरच या मॅचमध्ये संधी आहे. पहिल्या षटकारानं सुरुवात झाली या मॅचची. हो निश्चितच अमितने चांगली सुरुवात करून दिली आहे. ऑप्शनच्या बाहेर आहे चेंडू, व्यवस्थित रेषेमध्ये नव्हता, संधी रनआउटची डायरेक्ट हिट केलाय. अपील पंचांकडे फलंदाज बाद, क्विक रिप्लाय, षटकाराचं उत्तर ताबडतोब दिलंय ते केंगवळ संघाने, आणि फलंदाज बाद होतोय तो रनआउटच्या स्वरूपामध्ये. फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये बघा थोडंसं मागे खेळलं होतं, आणि ज्यावेळेला चेंडू गेला होता ना 1 बाउन्स गेला होता, एका टप्प्याने शिकला, ही धोका होता. बघा तुम्ही एक षटकार ठोकलाय, तुमच्या बॅटमध्ये चेंडू चांगला कनेक्ट झालाय, मग ही रिक्स घेण्याची आवश्यकता नव्हती. 1 बाउन्स गेला होता. 1 बाउन्स गेला ना आता क्षेत्ररक्षकाला ना खाली वाकावं लागत नाही चेंडू क्लीन पिकअप करण्यासाठी. हवेत चेंडू तिथून क्लीन पिकअप केला, आणि सरळ यस्त्यांवरती 3 स्टंप दिसत होते, त्याच्यावरती चेंडू जाऊन आदळलाय. बघा रिव्ह्यू वगैरे कुठल्या प्रकारचा नाहीये, पंच तेच तुम्हाला सांगतायत, आणि बॅट्समन त्यासाठीच पुन्हा एकदा पंचांकडे गेला. इव्हन त्याने स्वतःचा डोकं नाही चालवलं, बाहेरून खेळाडूंनी गाईड केल्यानंतर पुन्हा एकदा तो बॅट्समन ग्राउंडवर येतोय, पंचांशी चर्चा करतोय. पण तुम्हाला माहिती आहे की तुम्ही फलंदाज बाद आहे, तुम्ही त्यामुळे म्हणूनच तुम्ही तर ग्राउंडकडे म्हणजे पॅव्हलियनकडे निघाले होते, पण बाहेरून गायडन्स मिळाल्यानंतर पुन्हा त्या ग्राउंडवर येतोय आणि पंचांशी चर्चा करतोय. ह्या गोष्टी रेअरली आपल्याला बघायला मिळतात. तुकाराम असं म्हणेन व्यावसायिक क्रिकेटमध्ये अशा गोष्टी घडत नाही. जेव्हा एकदा पंचाने सिग्नल दिला का बॅट्समन लगेचच वॉकआउट घेतो, बाहेर निघतो, बुटचा बॅट्समन ग्राउंडवर येतो. पण या गोष्टी तुम्हाला टाळाव्या लागतील. जेव्हा तुम्ही व्यावसायिक क्रिकेट खेळताय, वरच्या लेवलचं क्रिकेट तुम्ही खेळताय, तर ह्या गोष्टी तुम्हाला प्रकाशाने टाळाव्या लागतील. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा प्रज्ञेश, नवीन आला फलंदाजीला येतो तो सौरभ, जो नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा आहे. मिस टाइम फटका, हवेमध्ये चेंडू, विकेट किपर येतोय त्या ठिकाणी, आणि पॉईंट सुद्धा खेळाडू तिथे सरसावला होता. पुढे ते मात्र मी ती फक्त एकच धाव. मोठ्या फटकाने तुकाराम सुरुवात झाली अमितकडून, पण अमितची विकेट मिळाली रनच्या स्वरूपामध्ये, आणि बाकीच्या बॅट्समन थोडासा दबाव होता मात्र बघायला मिळतोय. म्हणजे त्याच्यावरती बरीचशी मदार होती ना, तो महत्वाचा खेळ होता, तो बाद झाला. पण आता तुम्हाला संधी आली ना, भले अमित बाद झाला पण तुम्हाला ही संधी आहे, ही ऑपॉर्च्युनिटी आहे. अमितनं बॅटिंग केली तुम्हाला संधी नसती आली, ही तुम्हाला आलेली संधी आहे, ती संधी तुम्हाला साधायची आहे. प्रज्ञेश सौरभसाठी हवेमध्ये चेंडू, मिस टाइम फटका, मिड विकेटला क्षेत्ररक्षक डाऊन द कॅच येतोय, झेल टिपण्याची संधी, आणि फलंदाज बाद, विकेट मिळते ती प्रज्ञेशला, आणि त्याच्या खात्यामध्ये ही पहिली विकेट आहे. कारण पहिल्या फलंदाज आपण बघितलं की रनआउट झाला होता, पण ही विकेट जाईल ती प्रज्ञेशच्या खात्यामध्ये. आउटच्या दिशेने येत होता, त्यावेळेला त्याचा जर प्रभाव जाणवला असेल, मग त्याचा परिणाम तुमच्या बॅटिंगवरती होणार.
त्याच्या बाहेर या, तिथून बाहेर या, तो पास झालाय. आता आपल्याला धावा करायची आहेत आणि मोठे फटके खेळायचे आहेत. याच उद्देशानं मैदानावरती या. दोन फलंदाज खूप लवकर तंबूत परतलेत. अमित आणि अमितच्या सोबत आपण बघतो की सौरभ सुद्धा तंबूत परतलाय. भरपूर शफल झाला फलंदाज. आपण बघतोय मागे जातोय चेंडू. चांगला फिल्डिंग आपण बघतोय बिहाइंड द स्टंप, विकेट किपरच्या मागे चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय आणि मिळते ती फक्त एक. या चेंडूवर एकच धाव. 60 धावा कुठल्या आहेत पहिल्या सत्रामध्ये. 61 धावसंख्येचा पाठलाग बघायला मिळतोय. पण इथे मात्र बघतो की धावसंख्या जेमतेम धावफलकावर अजूनही सिंगल डिजिटमध्ये एकी रँकामध्ये 9 धावा धावफलकावर. षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं मार्गस्थ आहे आणि षटकात चांगला इम्पॅक्ट प्रज्ञेशच्या गोलंदाजीमध्ये बघायला मिळतोय. एक विकेट त्याने काढली, एक विकेट संघाला मिळाली आहे. रनआउटच्या स्वरूपामध्ये स्ट्रायकिंगला फलंदाज आपण बघतोय तो म्हणजेच सचिन. अजिबात लाईनमध्ये नव्हता, रेषेमध्ये नव्हता, कॉन्फिडन्सच नव्हता फटका मारण्यासाठी. चेंडू बॅटच्या खालून निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. पहिलं इकॉनॉमिकल षटक बघायला मिळतंय तुकाराम. अवघ्या 9 धावा आणि एक विकेट बॉलरच्या नावावर. एकूण आपण बघतोय की 2 विकेट गमावलेत ते नांदगाव संघाने. आणि गोलंदाज सुरुवात कुठून केली होती. व्हाईट बॉलनं सुरुवात केली. षटकाराला म्हणजे एक चेंडू हाताळताना त्याने 7 धावा खर्च केल्या होत्या. पण पुढचे 5 चेंडू हाताळलेत ना त्याच्यावरती फक्त 2 धावा. एक धावबाद, एक झेलबाद. म्हणजे खऱ्या अर्थानं जर गोलंदाजानं पाहिलं तो दबाव आला होता, तो दबाव व्यवस्थित हाताळलाय. त्याला कारण आहे तो धावबाद. तो धावबाद नसता आला तर कदाचित गोलंदाजाचा दबाव कायम असता, पण तो धावबाद आला आणि तिथून आता दबाव दुसऱ्या बाजूला ट्रान्सफर झालाय. फलंदाजावरती प्रचंड दबाव आहे आणि दबावामध्ये आता तुम्हाला मोठा धावफलक इथे साकारायचा आहे. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 12 मध्ये अजून 52 धावा करायचे आहेत. याचा अर्थ 12 मधले पुढचे किमान 8 चेंडू तुम्हाला मोठे फटके खेळायचे आहेत. हो निश्चितच एक मोठा टास्क आहे समोर आणि बघायचा तो टास्क पार करताना बघायचा कशाप्रकारे बॅटिंग इथे केली जाईल. बोली मार्गवर सज्ज होते तो प्रशांत पुढचा षटक घेऊन. जास्त मोठा रनअप नाहीये, 2 ते 3 पावलाचा रनअप घेऊन स्टार्ट करतोय. पहिला चेंडू टॉस केला होता, थोडासा लोअर फुलचा चेंडू होता ऑप्शनच्या बाहेर. समोर खेळण्याचा प्रयत्न, टायमिंगच जमलं नाही. या चेंडू लेग बायचा इशारा पंचांनी केलाय आणि एक धाव एक्स्ट्राच्या स्वरूपात ऍड होईल. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 10 धावा धावफलकावर. मोठ्या फटक्यांचा प्रयत्नच होत नाही. एवढा प्रयत्न सुरू आहे पण गोलंदाज संधी देत नाही मोठे फटके मारण्याची. आणि निवड होत नाही, तशी निवड सुद्धा होत नाहीये किंवा तसा खेळ करण्याचा प्रयत्न जसा तुम्ही उल्लेख केला. मोठे फटके तुम्हाला खेळायचे आहेत पण ऑन मेरिट खेळायचं आहे. नेक्स्ट बॉलमध्ये पुन्हा प्रशांत. इनसाइड एज, लेमन कट, चायना कट, रुबी कट अशी बरीच नावं आहेत. टॉस केला चेंडू पुन्हा एकदा. बघ गोलंदाजी मार्गावर आपण प्रशांतला बघतोय. मग अशी उल्लेख केला की जास्त मोठा रनअप नाहीये पण अचूक पिचिंग बघायला मिळते गोलंदाजीमध्ये प्रशांतची. फुला लेनचा पुन्हा एकदा चेंडू मागे जातोय. विकेट किपर तिथे येतोय ऍक्शन मध्ये. संधी रनआउटची एक संधी त्या ठिकाणी होती. पंचांकडे अपील केलं पण मला असं वाटतं की बेल्स खाली पडली आहे पण पंचांवर त्याचा काहीच इम्पॅक्ट नाही. पंचांचा इशारा लेग बाईटचा. थोडासा वेळ घेतला होता यष्टीक्षाने, थोडासा वेळ घेतला होता. अंडरआर्म गेले, थ्रो करण्याचा प्रयत्न, त्याच्यामुळे फलंदाज तोपर्यंत क्रीजमध्ये आलाय, सुरक्षित पोहोचलाय. धावसंख्या 11. फटका बघूया. जबरदस्त शॉट लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर डीप स्क्वेअर लेग वरून उडवलाय. षटकार. तो लाल तर मॅच मध्ये कमबॅक तुमचा होणार. पण प्रशांत ज्याप्रमाणे गोलंदाजी करतोय एवढं शक्य नाही आहे ते. हो हा चेंडू बघूया आपण जो लेगस्टिकच्या बाहेरून निघून गेलाय. लेगस्टिकवर अटॅक करण्याचा प्रयत्न होता पण लेगस्टिकच्या बाहेर चेंडू निघून जातोय. षटकार आल्यानंतर थोडासा दबाव बघायला मिळतोय तो गोलंदाज प्रशांतवर आणि धावसंख्येत होती भर धावसंख्या आपण बघतो ती 18 धावा धावफलकावर. हा चेंडू भरपूर बाहेर आहे. तर मला त्याचाच उल्लेख मागाशी झाला की षटकार मारल्यानंतर दबाव बघायला मिळतोय तो प्रशांतवर. 2 चेंडू त्याने सलग टाकलेत ते वाईड. धावसंख्या 19. हा चेंडू चांगला होता. हा चेंडू चांगला टाकलाय. चेंडू पण बघतो की जास्त मोठा रनअप नाहीये. चेंडूची ज्याप्रमाणे ग्रीप स्टंप टू स्टंप अटॅक करण्याचा प्रयत्न करतोय. चांगला चेंडू आतमध्ये आत घेऊन येतोय. चांगला ऑब्रेक बघायला मिळतोय या चेंडूवर गोलंदाज प्रशांतचा. हा सुद्धा ऑब्रेक होता पण चांगला पिकअप केलाय. चांगला एक्झिक्यूट केलाय. डीप स्क्वेअर लेग मध्ये ते चेंडू जातो निघून सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत चौकार. धावफलकावरती धावा आहेत त्या 23 धावा धावफलकावरती आहेत. 39 अजूनही तुम्हाला करायचे. सुरुवात तिथेही चांगली नव्हती. 38 धावा अजूनही करायची. सुरुवात तिथेही चांगली नव्हती पण दुसऱ्या षटकामध्ये ज्या धावा आल्या
षटकार आले, चौकार आले, वेग पकडला आणि तिथून जो थोडासा तुम्ही उच्चांक जसा उल्लेख केला आजच्या दिवसातला तो गाठला गेलेला आहे. आणि इथून धावांचा पाठलाग करताना काय झालंय, मध्ये डॉट बॉल आलेत, 3-4 डॉट बॉल आलेत, चेंडू नाही फटक्यामध्ये मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट झालेत. त्याच्यामुळे जी धावसंख्या तुम्हाला कदाचित 40 जवळ न्यायची होती ते आता थांबले 23 पर्यंत. हो निश्चितच पहिल्या सत्रामध्ये आपण बघितलं की मोमेंटम भेटला, कारण गोलंदाज बघितलं की 2 गोलंदाज ब्लॅकलिस्टेड झाले, त्यांच्या गोलंदाजीवर आक्षेप घेण्यात आला होता. वेगवान चेंडू आहे, वेगवान उत्तर, खणखण उत्तर, खूप दूर, खूप लांब, खूप दूरवर, चेंडू सीमारेषे बाहेर फरार, षटकार. चा हा 6 बॉलचा व्हिडिओ फार व्हायरल होणार, फार व्हायरल होणार. क्या बात आहे, क्या बात आहे, एकदम परफेक्ट उल्लेख केलाय तुकाराम. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा गोलंदाज सज्ज होतो, तो म्हणजेच भावेश. चांगला चेंडू, हा मात्र वेगवान चेंडू टाकलाय कम्पेअर टू लास्ट बॉल. हा चेंडू थोडासा वेगवान होता, ऑप्शनच्या बाहेर होता आणि चेंडून बघितलं की पूर्ण बीट करून निघून गेलाय तो विकेट किपरच्या हातामध्ये. गुड डिलिव्हरी फ्रॉम भावेश. स्ट्राईक लावून बघतो फलंदाज येतो सचिन. 4 चेंडू शिल्लक आहेत, अजूनही 32 धावांची गरज आहे. हवेमध्ये चेंडू आहे, मिस टाइम फटका, पॉइंटला क्षेत्ररक्षक थोडासा दूर उभा आहे, मागे उभा आहे, अशा मुवमेंटला फक्त एकच धाव आणि फक्त आता फॉर्मॅलिटी शिल्लक आहे तुकाराम. कारण बघतो की समीकरण ज्याप्रमाणे आपल्याला बघायला मिळते अजूनही 31 धावा करायच्या आहेत, अवघे 3 चेंडू शिल्लक. जसं तुम्ही उल्लेख केला आता 3 लिगल डिलिव्हरी, 3 वैध चेंडू आणि मॅच पूर्णपणे जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक कर्णसंघ जी पकड बनवलेली आहे घट्ट, पूर्ण अजून घट्ट करण्याचा प्रयत्न करेल. केंगवळ संघ ज्याप्रमाणे गोलंदाजी करतोय, मी असं म्हणेन की एकदम मोठा विजय संपादन करण्याच्या तयारीमध्ये आहेत. अवघे 2 चेंडू शिल्लक राहिलेत, धावसंख्या एकूण अंकित राहिली 31 धावा, म्हणजेच काय तर 30 धावांची अजूनही गरज आहे. अवघ्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक. आणि या मोठ्या विजयाचे आपण 2 निष्कर्ष काढू शकता, त्याच्यावरती चर्चा होईल. अजूनही चांगला चेंडू, गुड बॉलिंग, गुड बॉलिंग. आणि ज्यावेळेला तुम्ही स्पर्धेमध्ये अर्ली करता, पहिला सामना तुम्ही खेळता 30च्या आसपासला विजय जर तुम्ही विजयी संपादित केला ना, तर पुढच्या फेरीमध्ये तुमच्या समोर जो संघ येईल ना त्याला एक प्रकारे तुम्ही निर्देश करणार आहात. अजून 29 धावेची गरज आहे, एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. रिव्हर्सचा अटेम्प्ट, हवेमध्ये चेंडू मागे जातोय, म्हणजेच काय तर 28 धावेने हा सामना इथे खिशात टाकला, जिंकला आहे खूप मोठ्या फरकाने केंगवळ या संघाने. आणि काय अप्रतिम परफॉर्मन्स आपल्याला बघायला मिळाला. जसा आपण मगाशी उल्लेख केलाय तुकाराम की रत्नागिरीमध्ये जेव्हा टुर्नामेंट होणार आहे त्या टुर्नामेंटमध्ये प्रोबेबल्स 12 खेळाडू निवडायचे आहेत आणि रोहनने दावेदारी स्पष्ट केली असं मी म्हणेन. ज्याप्रमाणे त्याने बॅटिंग केली, 12 चेंडूत 38 धावेचं योगदान दिलंय आणि त्याचं खेळाडूचं नाव जर नमूद केलं जाईल तोच ठरलाय सामन्याचा सामनावीर रोहन. नक्की. आणि जसं तुम्ही उल्लेखही केला बाबा, रोहन सांगणार